तुमचं आधार कार्ड बंद होणार। कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्ड कडे पाहिलं जातं, मात्र हेच आधार कार्ड बंद होणार। सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय। आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी? नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत। आधार कार्डवरती आता 2026 पासून हे 5 नियम लागू केले जाणार आहेत। या 5 नियमाचं तुम्ही पालन नाही केलं तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही तर तुमचे पैसे वाचवण्यासाठी आहे। तुमचा हप्ता अडकू नये म्हणून आहे। उद्या बँकेत जाऊन तुमच्यावरती रडायची वेळ येऊ नये त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आज आपण बोलणार आहोत आधार कार्डशी संबंधित नवीन 5 बँकिंग नियमाबद्दल, जे नियम आता लागू झालेले आहेत, जे नियम आता लाखो लोकांना माहीतच नाहीत आणि याच अज्ञानामुळे अनेक लोकांचं शेतकऱ्याचे नमो शेतकरी योजनेचे हप्ते असतील, नंतर पीएम किसान योजनेचे हप्ते असतील, दुसरं पाहायला गेलं तर शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या नुकसान भरपाईचे हप्ते असतील, ते हप्ते अडकत आहेत। दुसरं पाहिलं गेलं तर तुमची पेन्शन देखील, अनेक पेन्शनधारकाची पेन्शन देखील बंद पडत आहे। आपल्या राज्यातील मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आधार कार्डवरील देखील नवीन नियम आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणी नियम देखील या ठिकाणी लागू होत आहेत। तर आता मित्रांनो, अनेक पेन्शनधारकाची देखील पेन्शन बंद पडत आहे। अनेक पाहिलं तर एटीएम आणि यूपीआय देखील काम करत नाहीत। ते आता नेमकं का होतंय? अनेक लोकांची बँकेची खाती देखील या ठिकाणी बंद पडत आहेत। मित्रांनो, जर तुमचं एकही काम पाहायला गेलं तर तुम्ही नाही केलं आधार कार्डवरचं, तुमचं बँक खाते देखील बंद पडू शकतं। जर तुमचं महाराष्ट्रामध्ये कोणत्याही बँकात एकही खाते असेल, जर तुम्ही सरकारी योजनेचा 1 रुपया देखील घेत असाल तर तुमचं जे एटीएम असेल, गुगल पे असेल, फोन पे वापरत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे। आज पाहिलं तर सर्वात शक्तिशाली डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आधार कार्ड आहे। मित्रांनो, आता पूर्वी काय व्हायचं, पूर्वी आधार कार्ड म्हणजे फक्त ओळखपत्र होतं, पण आज आधार कार्ड म्हणजे बँकिंग क्षेत्राचा कणा आहे, सरकारी योजनेची चावी आहे। मित्रांनो, तुम्ही पाहत देखील असाल तर डिजिटल व्यवहाराची परवानगी असल्याशिवाय, आधार कार्ड असल्याशिवाय तुम्हाला कोणतेही व्यवहार या ठिकाणी करता येत नाहीत। त्यामुळं दुसरं पाहिलं गेलं तर तुम्हाला वेगवेगळ्या योजना असतील, पीएम किसान योजना असतील, नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, या सर्व डॉक्युमेंटसाठी, सर्व योजनेसाठी सगळ्यात अगोदर कागदपत्र लागते ते म्हणजे आधार कार्ड। आता आधार कार्डवरती कोणकोणते नियम या ठिकाणी लागू झालेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। केंद्र सरकारने आधार कार्डवरती नवीन 5 कडक नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत। आता आधार कार्डवरती कोणकोणते 5 कडक नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत त्याची डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सरकारचा एकच स्पष्ट केंद्र सरकारचा उद्देश आहे, तो म्हणजे खोटे लाभार्थी जे चुकीच्या पद्धतीने लाभ घेतात। त्यामध्ये पीएम किसान योजना असेल, नंतर ज्या काही संजय गांधी निराधार योजना असेल, नंतर पाहिलं गेलं तर ज्या काही सरकारच्या योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, नंतर पाहिलं गेलं तर शेतकऱ्याच्या ज्या काही योजना त्या योजना असतील, त्यासाठी तुम्हाला एका कुटुंबात एकच व्यक्तीने एकच लाभ या ठिकाणी घेण्याचा निर्णय या ठिकाणी आता केंद्र सरकारने घेण्यात आलेला आहे। दुसरं पाहिलं तर सरकारी पैसा योग्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, हाच केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी हेतू आहे। यासाठी तुमचं आधार कार्ड प्लस बँक खातं आणि तुमचा मोबाईल नंबर हे त्रिसूत्री अनिवार्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमचं बँक खातं मोबाईल नंबरला लिंक असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असणं अतिशय गरजेचं आहे। आता सगळ्यात महत्वाचं, नवीन आधार कार्ड लँड सीडिंग नियम का लावण्यात आलेला आहे? मित्रांनो, जे काही नवीन आधार कार्ड आहे ते नवीन आधार कार्ड तुम्हाला माहित आहे का, देशात लाखो बनावट या ठिकाणी आधार कार्ड देखील आहेत आणि चुकीच्या पद्धतीने देखील अनेक लोकांनी बँकेमध्ये खाते देखील आता उघडली होती। ते मात्र एकाच माणसाच्या नावावर 4-5 लाभ देखील या ठिकाणी घेत होतं। आता तुम्ही पाहत देखील असाल, पीक विमामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये असेल, अनेक अशा जिल्ह्यामध्ये 1 रुपया भरून जो पीक विमा चालू झाला होता त्यामध्ये अनेक लोकांनी चुकीच्या पद्धतीने जवळजवळ 10, नंतर लाडकी बहीण योजना असेल, लाडकी बहीण योजनेमध्ये देखील अनेक चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं आता सरकारला लक्षात आलेलं आहे। त्यामुळं आता सरकार या ठिकाणी जागा झालेलं आहे, त्यामुळं आधार कार्डवर हे नियम आता लागू करत आहेत। दुसरं पाहिलं तर सबसिडी चुकीच्या लोकांकडे जात होती। ज्या काही अजून काही सबसिडी असतील त्यामध्ये सरकारच्या काही योजना, शेळीपालन योजना असेल, नंतर ज्या काही सरकारच्या वेगवेगळ्या योजना, घरासाठी योजना असतील, होम लोन असेल, घर लोन असेल, जे काही नंतर पाहिलं तर घरासाठी सरकार घर देत होतं तर ते चुकीच्या लोकांकडे जात होते। त्यामुळे आता सरकार या ठिकाणी जागा झालेलं आहे। त्यामुळे सरकारचं हजारो कोटीचं या ठिकाणी नुकसान होत होतं। म्हणूनच आता सरकारने तुमचं आधार ऑथेंटिकेशन
तुमचं आधार ऑथेंटिकेशन या ठिकाणी चालू केलेलं आहे. ते म्हणजे तुमच्या अंगठं तुम्ही दिला तर तुमची केवायसी होणार आहे. दुसरं पाहिलं तर ई केवायसी करणं तुमच्यासाठी अतिशय गरज आहे. त्यानंतर तुमचं डीबीटी मॅपिंग देखील या ठिकाणी चालू केलेलं आहे. आता हे पाहायला गेलं तर संपूर्ण हे सगळं आता अतिशय कडकपणे या ठिकाणी चालू केलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे जर तुमचं खातं बँक खात्याशी लिंक नसेल तर कोणकोणत्या तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागते याची देखील डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही शेतकरी असाल आणि पाहायला गेलं तर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता देखील जर बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी इथून पुढून दिला जाणार आहे, असं केंद्र सरकारचे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक पार पडली. तर तुम्ही आधार कार्डला तुमचं बँक खाते लिंक नाही केलं तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता देखील येणार नाही. त्यासोबतच नमो शेतकरी योजना देखील तुमचे जे हप्ते आहेत ते देखील अडकू शकतात. त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादी सदस्य लाडकी बहीण योजनेची लाभ घेत असेल तर लाडकी बहीण योजनेचा देखील तुम्ही लाभ अडकू शकतो. त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती पेन्शनधारक असेल आणि पेन्शनचा लाभ घेत असेल तर तुमची पेन्शन देखील बंद पडू शकते. तर तुमच्या घरामध्ये एखादा विद्यार्थी शिष्यवृत्ती घेत असेल तर तुमची शिष्यवृत्ती देखील या ठिकाणी अडकू शकते. त्यामुळं तुमच्या मनामध्ये अनेक शंका आणि कुशंका आले असतील तर आमचं खाते देखील बंद होईल का? तर मित्रांनो, तुमचं बँक खातं बंद होणार नाही, पण जे काही तुमच्या सरकारची वेगवेगळ्या योजना आहेत त्या सरकारी योजना तुमच्या थांबवू शकतात. मग लोक म्हणतात बँकेत पैसे येत नाहीत, पण बँकेची चूक नसते, ती चूक असते ते म्हणजे आपलीच. आता तुम्हाला कोणकोणत्या चुका करायच्या नाहीत, कोणकोणत्या गोष्टीची तुम्हाला आधार कार्ड बाबतीची काळजी घ्यायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्राचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आधार कार्डवरती नवनवीन या ठिकाणी नियम 2026 पासून या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत. तुम्ही आधार कार्ड लिंक असूनही तुमची ई केवायसी असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते देखील तुम्हाला अतिशय गरज आहे. तुम्ही आधार कार्ड तुम्ही बँक खात्याला लिंक केलं पण तुमची ई केवायसी नसेल तर तुम्हाला कोणकोणते अडथळे येतात ते देखील पाहून घ्या. मित्रांनो, ही खूप लोकांच्या लक्षातच येत नाही. फक्त आधार कार्ड लिंक असून चालत नाही. जर तुमची ई केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला खात्यामध्ये तुमच्या कोणत्याही योजनेचे पैसे येणार नसतं. दुसरं पाहिलं तर तुमचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट नसेल, म्हणजे तुमच्या अंगठे देत असतात, जे तुमच्या अंगठ्याचे ठसे घेतलेले असतात, तर तुम्ही वारंवार अंगठ्याचे ठसे बँकेमध्ये जाऊन तुमची ई केवायसी पूर्ण केली नसाल किंवा अंगठ्याचे ठसे तुम्ही देत नसाल तर तुम्हाला अनेक योजनेचे देखील तुमचं बँक खाते देखील बंद पडू शकतं. नंतर तुमचं एटीएम देखील बंद पडू शकतं आणि तुमचं जे काही गुगल पे फोन पे वापरताय ते देखील तुमचं अचानक बंद पडू शकतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सगळ्यात महत्वाचं तुमचं जे काही जनधन खातं आहे त्या जनधन खात्यावर मिनिमम तुमच्या खात्यावरती बॅलन्स ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि जे लोकांना झिरो बॅलन्स म्हणजे 1 रुपया न देता बँकेमध्ये जाऊन खाते खोलेलं आहे त्यांच्यासाठी देखील अतिशय महत्वाची बातमी म्हणजे तुम्ही बँकेमध्ये गेलाय आणि झिरो बॅलन्स जाऊन तुम्ही खातं खोलेलं आहे तर तुम्हाला ते अतिशय महत्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे. दुसरं पाहिलं तर तुमचं ग्रामीण बँकेमध्ये खातं आहे, यामध्ये सगळ्यात जास्त धोका असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे. दुसरं पाहिलं तर एकाच आधार कार्डवर अनेक खाते, म्हणजे एकाच आधार कार्डवर अनेक खात्यात याच्याबद्दल देखील सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेलं आहे. बघा, अनेक लोकांनी काय केलेलं आहे, एकच आधार कार्ड आहे. पाहायला गेलं तर एखादं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे, नंतर महाराष्ट्र बँकेमध्ये खातं आहे, पोस्टात खातं आहे, नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये देखील खातं आहे. तर अनेक लोकांनी असं वेगवेगळी बँक खाती खोलून ठेवले आहेत. त्यांच्यासाठी देखील आधार कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची या ठिकाणी सूचना आलेल्या आहे. एका आधार कार्डवर तुमचं जर वेगवेगळे खाते तुम्ही जोडून ठेवलं असेल तर तुम्हाला तुमचं जे डीबीटी फक्त एका खात्यावरच असणार आहे. तुम्ही 4-5 खात्यावर जर या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला कोणत्याही एकाच खात्यावरती या ठिकाणी लाभ दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी आता सरकारकडून समोर आलेली आहे. जर तुमचं 2 खात्यांना डीबीटी मॅपिंग असेल तर तुमचा हप्ता देखील बंद होऊ शकतो. म्हणजे तुमच्या योजनेचे पैसे एका ह्या खात्यावर येतात, एकावरला दुसऱ्या वेळेस त्या खात्यावर येतात. तसं वारंवार होत असेल तर तुमचा हप्ता देखील बंद करण्याचा निर्णय आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता पाहिलं तर काय होतं, तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात पण पुन्हा जर तुम्ही ही गोष्टी नाही केला तर ते पैसे आणि परत रिटर्न सरकारकडे जमा होतात. त्यामुळे तुमचं पेमेंट आहे, जे काही सरकारी योजनेचे पैसे आहेत ते परत महागार जाऊन रिजेक्ट होतात आणि रिजेक्ट झाल्यानंतर ते पुन्हा सरकारकडे जमा होतात. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल, महाराष्ट्र बँकेत खातं असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेत खातं असेल आणि पोस्टात खातं असेल
तर तुम्हाला कोणतंही एक खातं सरकारी योजनेसाठी तुम्हाला करायचं आहे. त्यामध्ये तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह करायचा आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे ते देखील तुम्हाला लिंक करायचं आहे. त्यानंतर तुमचं बँक खात्याची ई-केवायसी करायची आहे आणि आधार कार्डची ई-केवायसी करायचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ह्याच्यावरती करायचं आहे आणि तुमचं डीबीटी आहे ते डीबीटी तिथे तुम्हाला ऑन ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही कोणतेही एक खातं चालू करा. नाहीतर तुम्हाला सरकारी योजना घेण्यासाठी तुम्ही दोन जर खाती केलं असाल तर तुमचं हप्ता देखील पीएम किसान योजना हप्ता असेल, नमो शेतकरी योजना हप्ता असेल, सरकारी योजना जे काही लाडकी बहीण योजना असेल तर असे तुम्ही दोन खाती जोडला असेल तर तुमचं जो येणारे हप्ते सरकारचे ते देखील बंद होऊ शकतात. नंतर संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची पेन्शन असेल, शिष्यवृत्ती असेल तर असं तुम्ही कोणत्याही एकाच खात्यावर तुम्हाला येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा नियम क्रमांक 4. तर नियम क्रमांक 4 आहे तो म्हणजे आधार ऑथेंटिकेशन फेल. आता तुमचं अंगठ्याचे ठसे वारंवार फेल होत असतील तर त्यासाठी उपाय काय ते देखील तुम्हाला सांगतो. आता खूप जणांना SMS देखील येतो तुमच्या मोबाईलवरती आधार कार्ड ऑथेंटिकेशन फेल्ड. कारण मित्रांनो ज्याचे काही फिंगरप्रिंट झिजलेले असतात म्हणजे अनेक लोक ग्रामीण भागामध्ये राहत असल्याने त्यांचे काम करून ते जे फिंगरप्रिंट आहे अंगठ्याचे ठसे ते झिजलेले असतात, ते दिसत नाहीत. त्यामुळं दुसरं पाहिलं तर अनेक लोकांचा जुना फोटो देखील असतात. अनेक लोकांनी असं केलेलं आहे की जे शेतकरी लोक जे ग्रामीण भागामध्ये लोक राहतात तर आधार कार्ड काढल्यापासून त्यांचा फोटोच अपडेट केलेला नाही. त्यामुळे आधार कार्ड अपडेट देखील या ठिकाणी केलेलं नाही. त्यामुळे अनेक लोकांना प्रॉब्लेम देखील येत आहे. दुसरं पाहिलं तर आता आधार कार्डवर तुम्ही महासेवा केंद्रामध्ये जाता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी. कधी कधी काय होतं नेटवर्क प्रॉब्लेम देखील येतो आणि नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे तुमचं आधार कार्ड अपडेट देखील या ठिकाणी होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे देखील बघा. आता हे सगळं तुमचं होत नसेल तर तुम्ही आधार केंद्रात जाऊन बायोमेट्रिक तुम्ही अपडेट करा. त्यानंतर तुम्ही डोळ्याचा स्कॅन करून देखील आधार कार्ड तुम्ही अपडेट करू शकता. आणि दुसरं पाहिलं तर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर मोबाईलवरून देखील तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करू शकता. नंतर दुसरं पाहिलं तर नियम क्रमांक 5. आता नियम क्रमांक 5 या ठिकाणी काय सांगतोय बघा. मोबाईलशी नंबर आधार जो मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला कोणकोणत्या नुकसानाला सामोरं जावं लागतं ते देखील जाणून घ्या. आधार कार्ड मोबाईल लिंक अतिशय अनिवार्य आहे. नाहीतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी येतात बघा. तुमचा ओटीपी आहे तो तुमचा ओटीपी मोबाईलवरती येत नाही. ज्यावेळेस आधार कार्डवरती तुम्हाला कोणतं जर काम करायचं असेल तर तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येत नाही. बाय चान्स तुम्हाला मोबाईलवरती एखादं सिम कार्ड खरेदी करायचं असेल, जिओचं असेल, वोडाफोनचं असेल, कोणतेही तुम्हाला सिम कार्ड खरेदी करायचं असेल आणि तुम्हाला जर ओटीपी हवा असेल तर तुमच्या आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक नसेल तर तुमचा ओटीपी येणार नाही. दुसरं पाहिलं तर तुमची ई-केवायसी तुमचे आधार कार्डची ई-केवायसी करायची असेल, नमो शेतकरी योजनेची असेल, पीक असेल, बँक खात्याची असेल, लाडकी बहीण योजनेची असेल तर तुम्हाला ई-केवायसी करायची असेल तर तरी देखील तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येणार नाही. दुसरं पाहिलं तर तुमचं गुगल पे, फोन पे ते देखील चालणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमचा आधार कार्ड सगळ्यात लिंक करून घ्या. आधार कार्ड लिंक नसेल तर कोणत्याही गोष्टीचा या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही. अशी माहिती देखील आपल्या राज्याचे आणि केंद्राचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि हा नियम आता 2026 पासून या ठिकाणी सुरू होणार आहे. तुम्ही या गोष्टी जर मोबाईल आधार कार्डला लिंक नाही केला तर जे काय तुमचा डिजिटल व्यवहार आहेत या ठिकाणी बंद देखील केले जाऊ शकतात. अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. नियम क्रमांक 6 काय सांगण्यात आलं बघा. जर ज्या शेतकऱ्यांनी ज्या लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट केलं नाही त्यांच्यासाठी देखील अतिशय महत्वाची या ठिकाणी बातमी समोर आली. जर तुमचं आधार कार्ड 10 वर्ष जुनं असेल. दुसरं पाहिलं तर आता तुमच्यासाठी देखील अतिशय महत्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे. तुमचं जर आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला कोणकोणत्या सामन्याला सामोरं जावं लागते बघा. त्यात पाहिलं तर तुमच्या बँकेत अडचणी देखील येऊ शकतात. कारण की तुम्ही काय होतं की जे चुकीचा फोटो जवळजवळ 10 तुम्ही आधार कार्ड काढून ठेवलेला आहे आणि 10 15 वर्ष 2015 साली जर तुम्ही आधार कार्ड काढलं असाल आणि आतापर्यंत तुम्ही अपडेट देखील केलं नसाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं तुम्ही बँकेत पैसे काढायला गेला तर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर तुमच्या खात्यामध्ये लाख असू द्या 2 लाख असू द्या तुम्हाला आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. अशी माहिती देखील आता केंद्र सरकारकडून आता राज्य सरकारकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. दुसरं पाहिलं तर तुम्ही पीएम किसान, लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, नंतर संजय गांधी निराधार योजना कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्या योजनेत देखील आधार कार्ड अपडेट नसेल तर या ठिकाणी तुमच्या बंद केल्या जाणार आहेत. अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आता सांगण्यात आले. सरकारने केंद्र सरकारने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि पहिलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः स्पष्ट केले की आधार कार्ड तुम्ही अपडेट करा नाहीतर तुमच्या ज्या काही सरकारी ज्या काही योजना आहेत त्या योजना सर्व थांबवू शकते. आता नियम क्रमांक 7. आता नियम क्रमांक 7 हा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा या ठिकाणी नियम आलेला आहे. आता नियम क्रमांक 7 काय बघा सर्वांनी. आता शेतकरी मित्रांनो जर लक्ष द्या. जर तुम्ही
तुमच्या या गोष्टी नाही केल्या तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ भेटणार नाही. त्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनेचा या ठिकाणी लाभ मिळाला जाणार नाही. नंतर तुम्ही जर पीक विम्याचा लाभ घेत असाल आणि तुम्ही खरीप 2024चा 2025चा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला पीक विम्याचा लाभ देखील या ठिकाणी दिला जाणार नाही, अशी माहिती देखील या सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या अनुदानाचा लाभ घेत असेल, तुम्ही कोंबडी पालन करण्याचा विचार करत असाल, तुम्ही शेळी पालन करण्याचा विचार करत असाल आणि त्यांच्यासाठी तुम्ही अनुदान घेत असाल तर तुम्हाला अनुदानाचा लाभ तर या ठिकाणी या 6 नियमाचं तुम्ही पालन नाही केलं तर तुम्हाला याचा लाभ देखील घेता येणार नाही. आता तुम्हाला जर हा सर्व लाभ हवा असेल तर तुम्हाला आधार कार्ड लिंक करणं अतिशय गरजेचं आहे. आधार कार्ड आता लिंक कशाला करायचं? तुमच्या मोबाईल नंबरला लिंक करायचं, तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक करायचं, नंतर तुम्हाला पीएम किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, या सर्व योजनेला लिंक करणं अनिवार्य आहे. त्यानंतर तुमची ई-केवायसी असेल तर तुम्ही या सर्व योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना आणि अनुदान या सर्व योजनेची ई-केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे. दुसरं पाहिलं तर तुम्ही डीबीटी आहे ती डीबीटी एकाच खात्यात ऍक्टिव्ह ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जर डीबीटी तुमची 4 खाते असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, नंतर स्टेट बँक ऑफ इंडियात असेल, पोस्टात असेल आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत असेल तर एकाच खात्यावरती तुम्हाला सर्व योजनेचे पैसे एकाच खात्यावरती घ्यावे लागणार आहेत. नाहीतर तुम्ही वेगवेगळ्या योजनेचा जर खात्यानं क्रमांक दिला वेगवेगळ्या योजनेसाठी तर इथून पुढे सरकार आता चेक केलं जाणार आहे की एकच शेतकऱ्याने अनेक योजनांचा जर लाभ घेत असेल तर इथून पुढे या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा पेन्शन धारकासाठी देखील आता नवीन नियम या ठिकाणी सांगण्यात आले. जर तुमच्या घरामध्ये जे काही पेन्शन धारक राहत असतील, नंतर विधवा ताई राहत असतील आणि दिव्यांग राहत असतील आणि ते पेन्शन धारकाचा लाभ घेत असेल तर तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आले, ते म्हणजे आधार कार्ड प्रामाणिकरण. जर तुम्ही आधार कार्ड प्रामाणिकरण केलं नसेल तर तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली. दुसरं पाहिलं तर डिजिटल लाईफ सर्टिफिकेट, तुम्ही अजून देखील डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढला नसेल तर तुम्हाला पेन्शन देखील या ठिकाणी थांबू शकते. त्यानंतर तुमचं बायोमेट्रिक देखील अंगठ्याचा ठसा देखील इथून पुढे देणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी जर तुम्ही या गोष्टी नाही केल्या तर तुमची पेन्शन देखील या ठिकाणी थांबू शकते. दुसरा नियम आला तो म्हणजे नियम क्रमांक 10, एटीएम आणि युपीआय. जर तुम्ही एटीएम आणि युपीआयचा जर वापर करत असाल, व्यवहार करत असाल, तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असेल आणि तुमची केवायसी अपूर्ण असेल तर तुम्हाला एटीएम देखील तुमचं कदाचित ब्लॉक होऊ शकतं. नंतर तुमचं गुगल पे, फोन पे देखील बंद होऊ शकतं आणि तुमचे पैसे देखील अडकू शकतात. आता अनेक लोक म्हणतात की नेटवर्क नाही, पण खरं कारण होतं ते म्हणजे तुमचं केवायसी अपूर्ण. नियम क्रमांक 10, आता नियम क्रमांक 10 काय सांगतो तुम्हाला? फसवणूक आणि गोष्टी टाळण्यासाठी सरकारचा या ठिकाणी इशारा देखील देण्यात आलाय. आपल्या राज्यात म्हणजे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आधार कार्डवरती आणि बँक खात्यावरती अनेक लोकांच्या फसवणुकीच्या घटना देखील वाढलेल्या आहेत आणि ह्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारचा या ठिकाणी इशारा देण्यात आलाय. तुम्ही फोनवर आधार कार्डाचा कोणालाही नंबर देऊ नका. दुसरं पाहिलं तर तुमचा ओटीपी तो ओटीपी आला असेल तर कोणालाही सांगू नका. दुसरं पाहिलं तर जे तुमच्या अंगठ्याचे ठसे आहेत कोणत्याही अनोळखी व्यक्तींना देऊ नका. असं कारण काय होत आहे की आणि तुम्ही पाहिले देखील असेल गुगल पे वरून 1 लाख रुपये गेले, 2 लाख रुपये गेले, मी काहीच गेलं नाही तर तुमच्या मोबाईलवरती SMS देखील येत नाही. तर कदाचित तुमच्या खात्यावरून जर पैसे वाचवायचे असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी या ठिकाणी समोर आली आहे. दुसरं पाहिलं तर तुमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही हे आता कसं करायचं, कसं चेक करायचं, तर तुम्ही बँकेत जाऊन देखील बँक खात्याला चेक आहे का ते देखील तुम्ही चेक करू शकता. नंतर तुम्ही SMS करून देखील या ठिकाणी चेक करू शकता आणि जे काही बँकेचं ऍप आहे तिथे देखील तुमचं आधार कार्ड लिंक आहे का ते देखील तिथे जाऊन देखील चेक करू शकता. आणि दुसरं पाहिलं तर आधार केंद्र आहे, आधार केंद्रात जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता. आता तुमचं बँक खातं